श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने पुढचे 190 दिवस शनी देणार पैसाच पैसा. या 4 राशींना मिळणार पैसाच पैसा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाप्रमाणे ठराविक वेळेनंतर शनीचे देखील राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून तो 28 मार्च 2025 पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करेल. दरम्यान तोपर्यंत हा 190 दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर असेल. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते. जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. त्यामुळे पुढील काळ या 4 राशींच्या लाभदायी असेल. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी. कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे 190 दिवस सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. फक्त कोणताही निर्णय विचार करून घ्या. तुमचे आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या गरजा पूर्ण होतील. व्यावसायिकांना रोख रकमेची कमतरता भासू शकते. कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. सासरकडील व्यक्तींकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. आयुष्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा. घाईघाईत कोणतंही काम करू नये, नाहीतर नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही जमीन किंवा वास्तू खरेदी करण्याचा निर्णय घेणार असाल तर त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा आणि कोणताही कागद नीट वाचल्याशिवाय सही करू नका. कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या. जर तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागेल. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी आठवड्याच्या उत्तरार्ध शुभ असेल. या काळात त्यांना चांगली एखादी बातमी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. प्रेमसंबंध दृढ होतील. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील. प्रेमसंबंधात लग्नातही रूपांतर होऊ शकते. यानंतर या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो, पिंपळाच्या झाडाखाली 5 दिवे लावावे. पुढची भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृषभ राशी. पुढील 190 दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात तणावमुक्त राहाल. आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही
यशाचे गोड फळ लाभेल. सध्या वृषभ राशीच्या 10व्या शनी विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला अप्रत्यक्षरित्या धनलाभ होणार आहे. या काळात तुम्ही चांगली प्रगती करू शकाल. तसेच या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता. व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. रखडलेला सौदा मित्रांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज कर्ज घेणं टाळा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, लाल किंवा हिरव्या चंदनाचा टिळा कपाळावर लावावा. पुढची भाग्यवान राशी आहे मित्रांनो सिंह राशी. कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. 190 दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. नशिबाची साथ मिळेल. रखडलेला सौदा पूर्ण होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला मान सन्मान मिळेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना पैशाची कमतरता भासू शकते. व्यवसायाला गती देण्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. या आठवड्यात बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा योग्य वापर केल्यास करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. कोणताही मोठा व्यवहार करताना किंवा पैसे गुंतवताना जवळच्या मित्रांचा सल्ला अवश्य घ्यावा. तुम्ही नोकरदार असाल तर अहंकार बाजूला ठेवून सर्वांसोबत काम करा. या राशीसाठी उपाय आहे मित्रांनो, अक्षता पाण्यात मिसळून अर्घ्य घ्यावे. मीठ विरहित भोजन करावे. यानंतरची राशी आहे मित्रांनो तूळ राशी. शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा काळ 190 दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. शनी तूळ राशीच्या पंचम चरणात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमची चांगली प्रतिष्ठा वाढलेली असेल. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच जर तुम्ही नोकरी बदलायचा विचार करत असाल तर त्यात देखील तुम्हाला चांगलं यश मिळेल. उत्पन्नाच्या बाबतीतही तुमचा काळ चांगला असणार आहे. व्यवसायासाठी कर्ज घेणार असाल तर ते विचारपूर्वक घ्या, कारण कर्जाची परतफेड करणं कठीण होऊ शकतं. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला भावाचा सल्ला उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे कष्ट आणि प्रयत्न दुर्लक्षित होऊ शकतात. जमीन आणि वास्तूशी संबंधित वादामुळे तुमचा त्रास
वाढेल. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा खरेदी केलेल्या जमिनीशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागेल. तुमच्या समस्यांचे निराकरण स्वतःच करावं लागेल. तर या राशींसाठी उपाय आहे मित्रांनो, गाईला हिरवा चारा खायला द्या, लक्ष्मी मातेची पूजा करा. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 4 भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव